,2000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेलं उत्तर सोलापूरमधलं पडसाळी गाव. पण तरीही या गावात श्रमदानाची चळवळ उभी नाही राहू शकली. एका व्यक्तीला हे मंजूर नव्हतं, विष्णू भोसले. त्यांनी आणि त्यांच्या बायकोने पाणी फाउंडेशनचं प्रशिक्षण घेतलं होतं. प्रशिक्षणावरून परतल्यानंतर आपल्या गावात पाणलोट विकासाचं काम सुरू करण्याच्या दृष्टीने त्यांनी इतर गावकऱ्यांशी श्रमदानासंदर्भात बोलणी सुरू केली. पण दुर्दैवाने त्यांना कोणाचीच साथ मिळाली नाही. त्यांनी खचून न जाता हे ठरवलं की कुणी करो वा ना करो, मी श्रमदान करणार. त्यांच्या या जिद्दीला 2 वयोवृद्धांची सोबत मिळाली, माणिक माळी आणि शहाजी भोसले. या तिघांनी गावातल्या पाझर तलावातला गाळ काढायचा निश्चय केला आणि कामाला सुरुवात केली. ही घटना इतकी प्रेरणादायी होती की आमिर आणि किरणने हे ठरवलं की विष्णू भोसले आणि त्यांच्या मित्रांना ते त्यांच्या गावी जाऊन भेटणार आणि त्यांचा उत्साह वाढवणार. विष्णू जी, आम्हाला इतकं आनंद वाटलं कि आप ट्रेनिंग के लिए आए थे. ट्रेनिंग से वापस आए तो आपने क्या कोशिश की सबको एक करने की? सांगितलं त्यांना की बाबा आपल्या गावामध्ये हे तळ्याचं खोलीकरण करायचं आपल्याला, आणि हे जर पाणी आलंच तर आपल्या पिण्याचा प्रश्न एकदम मिटून जाईल. म्हणले ठीक आहे, पण त्याचं पैशाचं काय करायचं, तो मोठा प्रश्न आहे. सर्वांना पैसा पाहिजे. हा, मी म्हणलं हे श्रमदान आहे. श्रमदान म्हणले की उठून जाईल. फिर ये 2 लोग आपके साथ जुड़े, आप लोग ने इन्होंने ट्रेनिंग लिया और ये वापस आए. तुम्ही कशी जोडलं? तळ्याचं काम झाल्यावर बोरला पाणी वाटते खाली, गावच्या पाण्याचा प्रश्न मिटतो. तर हे काम झालं तर 1 नंबर काम आहे असं समजून मी ह्याच्यात पाहिजे. आणि तुम्ही? मग आम्ही तुमची ती हेडिओ कॅसेटची पडदाची बघितली, त्यात आम्हाला सहभागीच वाटलं की आम्ही ह्यात सध्या उतरावं, आणि तेव्हापासून 8 तारखेपासून आम्ही इथं उतरलेलंच आहे या कामावर. और आप 3 लोग हर रोज दर दिवस तुम्ही काम करते? हो सर. तो आपका कहानी हमको इतना अच्छा लगा कि कोई आपकी सुन नहीं रहा, लेकिन फिर भी 3 लोग अपने काम पे लगे हुए. बराबर. 1 माणूस, 2 माणूस, 3 माणूस, अख्खं जग पेटू शकते ते. मग मी माझ्या गावाला का मी हे करू शकत नाही? त्यामुळं असं वाटलं की आपण काहीतरी करायचं, भले कोणी येऊ नाही येऊ, याला काय पैसा तर लागत नाही. फावडं झालं, टिकाव झाला, काम चालू बस. सरांनी एक गोष्ट सांगितली मला, म्हणजे सर्वांना त्या ट्रेनिंग मध्ये. ते म्हणले असं एक मोठं जंगल असते, ते जंगलाला आग लागली. जंगलाला आग लागल्यानंतर न सगळे असे बघायला लागले, हत्ती, कावळा, मोर, हे सगळे असे नुसते बघत राहिले. काय त्याच्यापासून आपल्याला होऊ नये म्हणून पळून जाऊ लागले. मग ती चिमणी एक होती, तिनं काय केलं, तिथे एक साईडला एक पाण्याचं सरोवर होतं. ती चिमणी त्या पाण्यात जायची, शूज बोडवायची आणि तिथपर्यंत जाऊन टाकून यायची. 1 ड्रॉप पाणी का? 1 ड्रॉप. 1 ड्रॉप बी नसेल, कारण काय चिमणीच ड्रॉप नाही येणार. मग तो वो आग बुझाने की कोशिश कर रही थी, अपने चोंच से वो पाणी डालती थी. टाकल्यानंतर ना ती ज्यावेळेस रिटर्न यायला लागली, त्यावेळेस तिला कावळा म्हणला, तू इडी आहे का म्हणला, हा असली आग लागली आहे आणि तू नुसतं 1 ड्रॉप ना तुझं ही आग बुझणार आहे का? म्हणले नाही बुझणार, मला बी माहित आहे, पण कोशिश करायला काय हरकत आहे. हे बघ, हे जंगल तर जळायला लागलंय, पण जंगल जळत असताना पाहणाऱ्यामध्ये माझं नाव येणार नाही, हे इतिहास आहे म्हणलं सांगितलं. ह्याच्यावरनं असं म्हणजे ते खटकलं, आरपार गेलं सर. तो वो कहानी सुन के आप में वो परिवर्तन है. तो आप अभी आपको एहसास हो रहा है कि आप तीनों भी वही काम कर रहे हैं, आप तीनों चिड़िया की तरह हैं. और आप अपना धीरे धीरे काम कर रहे हैं. बाकी लोग देखिए वहाँ पे सब खड़े होकर देख रहे हैं, आपको कोई ज्वाइन नहीं कर रहा, लेकिन एक दिन आएगा वो आपको ज्वाइन करेगा. विष्णू भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या जिद्दीने भारावून गेलेल्या आमिर आणि किरण यांनी सुद्धा त्यांना सोबत दिली आणि त्यांच्या कामाला हातभार लावला. या सर्वाचा परिणाम असा झाला की दुसऱ्या दिवशी या तिघांसोबत गावातले तब्बल 22 जण श्रमदानासाठी उतरले. ही असते एका व्यक्तीच्या जिद्दीची ताकद. एकट्यानं लढण्याची ज्या मनगटात आग आहे,
त्याच्या पुढे दुष्काळाला सुद्धा हरणं आता मात्र भाग आहे.